निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे। खरं म्हणजे दादांच्या पश्चात अतिशय दुःखात असताना देखील आपलं दुःख बाजूला ठेवून वहिनींनी पक्षाची आणि शासनाची धुरा सांभाळली। हे कठीण काम होतं, पण आपल्या समोर जे आदर्श आहेत त्या आदर्शांनी आपल्याला हे शिकवलंय की स्वतःचं दुःख महत्त्वाचं नसतं, तर जनतेचा विश्वास हा अधिक महत्त्वाचा असतो। जनतेच्या प्रती आपलं कर्तव्य हे अधिक महत्त्वाचं असतं आणि म्हणून त्या कर्तव्याच्या भावनेनं आपलं सर्व दुःख बाजूला ठेवलं आणि वहिनींनी ही धुरा या ठिकाणी स्वीकारली। अनेक लोकांना असं वाटत होतं की वहिनींनी हे कार्य हातामध्ये घेतलंय। वहिनींचा राजकीय अनुभव हा अलीकडच्या काळातला आहे। त्या खासदार झाल्यापासनं सक्रिय राजकीय क्षेत्रात त्या आल्या आहेत, त्यामुळे ही जबाबदारी त्या सांभाळू शकतील की नाही। पण इतके वर्ष सामाजिक क्षेत्रात, आर्थिक क्षेत्रात आणि आपल्याला कल्पना आहे की शिक्षणाच्या क्षेत्रात वहिनींनी कार्य केलं। दादांची साथ वहिनींनी दिली, दादांच्या पाठीशी त्या उभ्या राहिल्या, त्यामुळे राजकारण देखील अतिशय जवळून त्यांनी बघितलं। नव्हे तर त्या ठिकाणी राजकारणामध्ये मागून ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या सातत्याने या बारामतीमध्ये सांभाळण्याचं काम या वहिनी करत होत्या। आणि मी तुम्हाला दाव्याने सांगतो, गेल्या 2-2.5 महिन्यांमध्ये ज्या प्रकारचं कार्य वहिनींचं मी बघितलं, मला देखील राजकारणामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून 35 वर्ष झाली आहेत, त्यामुळे एखाद्या नेत्याची क्षमता काय आहे ही आता ओळखण्याची क्षमता माझी देखील तयार झाली आहे। आणि मी तुम्हाला दाव्यानं सांगतो, दादांची स्वप्न पूर्ण करण्याची सगळी क्षमता ही वहिनींमध्ये आहे। आणि वहिनींच्या रूपाने या महाराष्ट्राला केवळ पहिल्या उपमुख्यमंत्री नाही तर एक सक्षम नेतृत्व लाभलेलं आहे, हे या ठिकाणी सांगताना मला या ठिकाणी यत्किंचितही माझ्या मनामध्ये शंका नाही। खरं तर अजितदादा पवारांसारखं